पूर्ण महिनाभर दीदीचा बर्थडे येणार आहे ती डेट माझ्या लक्षात होती, पण एक्झॅक्टली ज्या दिवशी बर्थडे होता त्या दिवशीच मी तिचा बर्थडे विसरली. गुड मॉर्निंग क्युटीज, वेलकम टू डे विथ बनी. सो दीदी आली आहे 16वीने माहेरी. सकाळी बघितलं तर दीदी मस्त पैकी सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवत होती. तिने बनवलेले आप्पे मस्त पैकी खाल्ले आणि मम्मी पप्पांनी मी उठायच्या आधीच तिला विश केलं होतं. अख्खा महिना माझ्या लक्षात होतं की तिचा बर्थडे आहे 30 तारखेला आणि सकाळपासून माझ्या डोक्यातच नाहीये की तिचा बर्थडे, म्हणजे माझ्या लक्षातच नव्हतं. नंतर मला कळालं आणि ती शॉप मध्ये सुद्धा आली होती आज. मग तिची भेळ खायची इच्छा होती, सो भेळ आणि आईस्क्रीम मी घेऊन आली. आम्ही मस्त सगळ्यांनी बसून खाल्लं. आणि हा पार्सल्सवर पार्सलचा सिलसिला तर रोज सुरूच असतो. श्रीदामध्ये आपण नवीन डिझायनर आर्टिकल्स लॉन्च करणार आहोत, त्याचीच तयारी सुरू आहे. आता हे शॉप पण मला छोटं पडायला लागले सगळ्या गोष्टींसाठी. सगळ्यांना कामं वाटून दिली होती. माझं काम सुद्धा आज पटपट निपटवलं, कारण दिवसभर काहीच कामाच्या गडबडीमध्ये करता आलं नाही. शॉप मध्ये एक केक कट केला आणि रात्रीचा प्लॅन आमचा फॅमिली सोबत होता डिनरचा. तिकडे सुद्धा बर्थडे सेलिब्रेट केला आणि जिजू इथे नाहीयेत, ते ड्युटीवरती आहेत, त्यामुळे त्यांना व्हिडिओ कॉल वरतीच बर्थडे सेलिब्रेट करायला सांगितलं. मग चमचमीत असा डिनर केला. त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. ओके, आजसाठी एवढंच. भेटू लवकरच नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. बाय.